हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आपल्या सिरीज मध्ये अंडरस्टँड टाउन प्लॅनिंग इन नेक्स्ट 30 डेज, डे 30. आजचा आपला टॉपिक आहे ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस. तर आपण पहिले जाणून घेऊया व्हॉट इज द सर्वे. कारण की जनरली सर्वे हा कोणत्याही प्रकारचा का असो ना, बट इट इज अ वन होल प्रोसेस, राईट? सो आता बघा, डिफाईन द पर्पज ऑफ द युजेस म्हणजे काय, की तुम्ही एका कोणत्याही म्हणजे जर का तुम्ही आपण एक कन्सिडर करूया की मला आज XYZ जागेचा खूप जास्त प्रमाणात तिथे कंजेशन होतोय म्हणून आपण तो सर्वे करतोय. ठीक आहे. सो व्हॉट इज माय पर्पज अँड व्हॉट इज माय युजेस, की तिथलं कंजेशन मिटवणं, दॅट इज द पर्पज ऑफ दी सर्वे, राईट? नेक्स्ट, डेटा कलेक्शन अँड ऑब्जेक्टिव्ह अँड कन्स्ट्रेंट. आता तिथे जाणाऱ्या लोकांकडनं मला डेटा कलेक्ट करावा लागेल की हु युजेस दॅट थिंग्स. सो त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असेल, म्हणजे त्याच्याशी मला काय अचीव करायचं आहे, आणि त्याच्याशी कन्स्ट्रेंट, कारण की मी तिथे लोकांना थांबवून सर्वे नाही करू शकणार. अशा प्रकारचे व्हॉट एव्हर मे बी द कन्स्ट्रेंट दॅट आय हॅव टू डिफाईन इट. त्याच्यावरून मला कळेल की व्हॉट इज माय टार्गेटेड पॉप्युलेशन अँड द एरिया. म्हणजे त्या जंक्शनला कुठून कुठून लोक येतात आणि कोणत्या प्रकारचे लोक येतात आणि कोण आहे, ह्या सगळ्यांचं मला तिथे एक म्हणजे टार्गेट पॉप्युलेशन मला कन्सिडर करावं लागेल. त्याच्यानंतर मी सगळ्यांचा सर्वे घेऊ नाही शकणार. वी हॅव दी स्टॅटिस्टिकल डेटा. आपल्याला एक सॅम्पल साईज घ्यावा लागेल. सॅम्पल साईज नुसार म्हणजे जर का 2,000 लोक तिथनं पास होत असेल तर आपण सॅम्पल साईज एक 500चा किंवा 200चा सॅम्पल साईज घेऊया आणि त्यांच्याकडनं सर्वे त्यांचा सर्वे करूया. पण आता सर्वेचा मोड काय असेल, की आयदर होम इंटरव्ह्यू असेल, रोड साईड इंटरव्ह्यू असेल, नंबर प्लेट असेल, अशा प्रकारचे डिफरंट मोड्स ऑफ सर्व्हिस आहेत. त्यांना क्वेश्चनियर फ्रेम आउट करावं लागेल की तुम्हाला आपल्याला त्यांना विचारायचं काय आहे. तो सर्वे इम्प्लिमेंट करून, डेटा गॅदर करून, आणि मग त्या डेटाचा नंतर प्रोसेसिंग करणं. दिस इज दी प्रोसेस ऑफ दी सर्वे. जर का आपण ट्रान्सपोर्टेशनचा सर्वे म्हणला तर दिस इज द बेसिक प्रोसेस ऑफ द ट्रान्सपोर्टेशन सर्वे. कळलंय सगळ्यांना इतकं? याच्यात काय आहे की स्टडी एरिया म्हणजे काय, की एक एरिया मला डिफाईन करावा लागेल की दिस इज माय स्टडी एरिया. या जंक्शनवर सपोज आपण चांदणी चौक घेतलं, पुण्यातला चांदणी चौक आता सध्याच्या काळात खूप फेमस होतो. सो माय स्टडी एरिया इज बावधान एरिया. सो इथे मला पूर्ण स्टडी कॅरीड आउट करायचंय. इट मे बी अ स्टेट. जर मला सपोज स्टेट ट्रान्सपोर्टेशन प्लॅन बनवायचं असेल, सो दॅट वे माय स्टडी एरिया इज स्टेट. किंवा मला पुण्याचं ट्रान्सपोर्टेशन प्लॅन बनवायचं असेल तर माय स्टडी एरिया इज पुणे. त्याच्यातल्याही जर मला एका पर्टिक्युलर एरियाचा बनवायचा असेल बावधानमध्ये, तर दॅट इज बाय गोइंग टू बी अ स्टडी एरिया. So this is where the study area defined. Now the important aspect is traffic analysis zone, that is TAZ. This is a very important definition. Geographical area dividing the planning region into relatively similar area of the land use and the land activity. आता फॉर एक्झाम्पल मला पूर्ण बावधान एरियाचा किंवा पूर्ण एका पर्टिक्युलर एरियाचा ट्रॅफिक अनालिसिस झोन करायचं, सॉरी ट्रान्सपोर्टेशन सर्वे करायचं असेल, तो त्याच्यातला सपोज इथला जो आहे तो कोर कमर्शियल एरिया आहे. आउटर मध्ये जो आहे तो मोस्ट प्रोबेबली रेसिडेन्शियल एरिया. अशा प्रकारे आपण त्या पूर्ण पूर्ण एरियामधलं, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये आपण डिफरंट ट्रॅफिक अनालिसिस झोन करू, म्हणजे डिवाइड करू. आणि त्या छोट्या छोट्या सिमिलर लँड यूज पॅटर्न, जॉग्राफिकल एरिया पॅटर्न नुसार आपण त्यांना डिवाइड करू. दॅट इज टर्म्ड ॲज TAZ, ट्रॅफिक अनालिसिस झोन. त्या छोट्या ट्रॅफिक अनालिसिस झोन मध्ये जे छोट्या छोट्या हाऊसहोल्ड असेल, कमर्शियल ऍक्टिव्हिटी असेल, दॅट इज टर्म्ड ॲज सेंट्रॉइड. दॅट इज टर्म्ड ॲज सेंट्रॉइड. आता एवढं जेव्हा आपण आता शिकतोय, त्याच्यानंतर द नेक्स्ट प्रोसेस इज
पूर्ण ट्रान्सपोर्टेशनचे सर्वेज की व्हॉट आर द डिफरंट सर्वेज इन द ट्रान्सपोर्टेशन आणि ते सर्वेज कसे कॅरीड आउट केले जातात. सो इन द नेक्स्ट लेक्चर, इन द नेक्स्ट व्हेरी फाईन डे, आपण what are the different types of these surveys in the transportation planning आपण उद्याच्या लेक्चर मध्ये ते बघणार आहे. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना हे कळलं असेल. आता बघा, जर का आवडलं असेल तर सगळ्या फ्रेंड्स लोकांसोबत शेअर करा. आता परत आपण टॉपिकला येऊ की टीएझेड हे काय असतं आणि कसं आपण डिमार्केट करतो. आता इथेच आपण मी लक्ष देऊ की दिस इज कमर्शियल ऍक्टिव्हिटी, राईट. आणि मला या ट्रॅफिक अनालिसिस झोन मध्ये सर्वे करायचा असतो. जेवढा छोटा माझा ट्रॅफिक अनालिसिस झोन तेवढा अॅक्युरेसीनी मी तेवढ्या अॅक्युरेसीनी मी तिथल्या अभ्यास करू शकेल. सो इथे आहे की मोर अॅक्युरेट द फोरकास्ट माइंड बी इफ द एरिया इज स्मॉलर. तुम्हाला अभ्यास करायला तिथलं फोरकास्ट करायला प्रॉपर प्रिसाइज फोरकास्टिंग होईल. सो इट डिपेंड्स अपॉन द स्केल you want to analyze. Smaller the area, more accurate is the result. So this is how the TAZ works. अजूनही अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर एज्युफेस्ट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. तुम्हाला तिथे खूप इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्लॅनिंग मिळेल याची मी गॅरंटी देते. थँक्यू, थँक्स अ लॉट.